जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनेलवरती मी स्वागत करतो। आज सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण आलेलो किल्ले चंदनवंदनला संवर्धन मोहिमेसाठी। आता आपण किल्ला चढायला चालू केलेलं आहे। चला तर जायचं आहे। पहिल्यांदा मोहिमेला आलाय, जेव्हा कवा गावात भेटेल तेव्हा पहिला प्रश्न असतो कधी जायचं आहे मोहिमेला। आज पहिल्यांदा मोहिमेला आलाय। चल दमून चालणार नाही, चल टिकाऊ चल। कुठनं पण कशाला येते ग, जा पुढं जा, पळ जा, पळ पळ जा पुढं जा। तर मित्रांनो, निम्मा किल्ला आम्ही चढलाय। निम्मा नाही, थोडा अजून जरा जास्त राहिलाय, पण आमची काही जण पुढे गेल्यात आणि बरीच जण मागं राहिल्यात। काय की ह्यातले 2-3 जणच असे आहेत की ज्यांनी जरा मोहिमा केलेल्या आहेत। बाकी जरा आमच्याबरोबर आता जी आहेत ती सगळी नवीन आहेत आणि आपल्याबरोबर जे काही नेहमीची संवर्धन करणारे असतात ती आमच्या आधीच सकाळी किल्ल्याच्या वर गेलेले आहेत। वंदनगडाचे निष्ठावंत दुर्गसेवक भक्कम बुरुज ऋषीदादा गोगावले येत आहेत। जय श्रीराम। मिलिंद चालायचं का? ए चालाय, बास झालं फोटो बास। ते बघा अजून तिकडून काही जण येतात, काही तर अजून त्याच्या मागे आहेत। तर मित्रांनो, आपण गडाच्या महादरवाजापाशी पोचलोय। आपण यायच्या आधीच जे सकाळी आपले दुर्गसेवक लवकर आले होते त्यांनी आल्याच काम चालू केलंय। आपण आता शिका आलेलो आहे, जरा थोडंसं विश्रांती घेऊन लगेच कामाला सुरुवात करू। दगडी ती सगळी काढायची, गावात काढायचं, इथं आणि अजून काय मंदिराकडे का कुठं भोज दरवाजाकडे काय? बरं ठीक आहे, एवढी जण आपण इथं बस म्हणजे ठीक आहे, चालतंय। चला बॅगा ठेवा आणि गवत काढायला चालू। ए चला, पहिली मोहीम आहे ना, असंच कटळून चालेल का? चला लवकर, चला कामाला सुरुवात करायची। साइड दे रे, साइड दे। मित्रांनो, इथं आपल्याला जी दगडी नडत होती ती दगडी आपण काढली आणि इथली माती काढायचं काम चालू आहे। तर कसं आहे की इथं जो बुरुज आहे तो बुरुज बघा, इथं मातीमुळं थोडासा दाखला गेलेला आहे, अर्धा दिसतोय अर्धा दिसत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, इथली माती ती दगड हे सगळं काढून आपल्याला इकडं टाकायचं आहे। आता तुम्ही म्हणाल इथली दगडी काढली ही एखाद्या जुन्या तटबंदीची असतील, तर ही जुन्या तटबंदीची नव्हती। ही दगडी ह्या दरवाजात आत पडलेली, ती कुठं ठेवायची म्हणून त्या काळी आपण त्या टायमिंगला आपण इथं ठेवली होती। आता इथनं आपल्याला थोडीशी वरती इकडं तिकडं हलवायचेत आणि ही जी माती आहे ही सगळी काढून आपल्याला हा बुरुज सगळा मोकळा करायचा आहे। ऋषी दादा, दगड बिगड निष्ठल एखादा गोरपडेवानी चाडालवर, पण एखादा दगड खाली घेऊन येऊ नका। तर मित्रांनो, हा आपला भोज दरवाजा आणि ही तुम्हाला तटबंदी दिसते। तर तुम्हाला ही जुन्या काळातली वाटते का नाही माहीत नाही, पण ही तटबंदी सुद्धा आहे का नाही ह्या दरवाज्यातनं निघालेल्या दगडांपासून आम्ही बांधलेली आहे, ही त्या काळची नाही।
दिसताय का? विशू साळुंके ब्लॉग्स, प्रमोद महाराज वरिया, या लवकर, तुमची गरज आहे इथं कामाला. तर वरती कसं काम चालू आहे वरच्या टीमचं जरा बघू. खालचं तर काम चालूच आहे. हे बघा मित्रांनो, हा दगड जेवढा मोठा दिसतोय तसंच इथं सुद्धा ही मोठी दगडी होती. तुम्हाला पांढरं पांढरं थोडंसं दिसत असेल. इथं बघा ही दगडी फुटलेली दिसत असतील. ही दगडी सुद्धा त्या दगडा एवढी मोठी होती, पण ते आपण पावडर टाकून केमिकल टाकून ब्रेकरच्या साह्यानं आपण ही फोडलेत. हे फोडण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागलेली आहे. असं नाही की ही काही दिवसात 2 आठवड्यात 4 आठवड्यात महिन्या 2 महिन्यात झालेलं आहे. ह्याच्यासाठी बराचसा वेळ दिलेला आहे. हा चुन्याचा गाणा आणि इथून ही किल्ल्याच्या वरती जाणारी वाट. ह्या पायऱ्या दिसत आहेत त्या काही दिवसांपूर्वी दिसत नव्हत्या. आपल्या दुर्गसेवकांनी इथलं गवत काढून माती काढून ही दगडी व्यवस्थित बसवलेत. अरे पण तिथं ती काम करतात. तुम्हाला झाडं लावाय पाठवलेलं ना इकडं? हा, ते लावत होते तिथं आणि मग? किती झाडं लावली माहीत नाही. नाश्ता झालंय घेतलं झाडं बिडं लावून झालंय. तर मित्रांनो, ही आपली किल्ल्यावरली राजसदर. तुम्ही जर याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असतील यूट्यूबला किंवा इन्स्टाला, तर तुम्हाला दिसलं असेल की इथं कायच दिसत नव्हतं. हे भिंती नाही किंवा हा चौतारा नाही, ही पायरी नाही किंवा काय नाही. जेव्हा आपण इथनं पायरीहून खाली उतरतोय तेव्हा इथं पायरी ही सुद्धा दिसत नव्हतं. जसं की इथं मागं जशी तुम्हाला सगळी झाडं दिसतात, इथलं मागचं काहीच दिसत नाही, तसं इथं सुद्धा काय दिसत नव्हतं. मग ही राजसदर साफ करण्यासाठी सुद्धा कित्येक मोहिमा झालेल्या आहेत. तेव्हा कुठे हे आत्ता राजसदर इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून बरंचसं एक छोटं मोठं काम आहे की जसं की हे झाडं तोडल्यानंतर जसं एक थोडंसं त्यांची खोडं राहतात, ती खोडं जाळायची आहेत किंवा पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो थोडासा स्वच्छ करायचा आहे. अजून बरीच काम आहेत. तयार झाला आहे नाश्ता. आता वरनं आपल्याला घेऊन खाली महादरवाज्यात जिथं आपलं काम चाललं आहे तिथं जायचं आहे. थोडासा नाश्ता केल्यावरती थोडीशी विश्रांती आणि नंतर पुन्हा एकदा जोशात काम चालू होईल. हे करणार ना काम का नुसतंच हिंडणार आहे? नाही. तर मित्रांनो, एका तटबंदीवरनं खाली उतरायचं होतं झाडं तोडायचं, त्याच्यासाठी सेफ्टी बेल्ट घातला होता. आता वरती एक तटबंदी त्याच्यावरली झाडं तोडायचे आहेत.
ह्यांनी मला हे बैलाची येसन धरल्यावानी धरले ओढत चालवलंय. पुढे दाखवा. कोण धरा सुंदर अशी कालवड 2. तू बाजू आहे तुझा नाही काढत व्हिडिओ. सर बाजूला तिकडे काम करणाऱ्यांचा काढून दे. काम करून आली. तर ह्याला म्हणतात निष्ठावंत मावळा. पावसात काम चालू आहे. त्याला माफ कर. तुम्ही काय करता? गेल्या महिन्यात गडावर झालेल्या वृक्षारोपण मोहिमेत आपण झाडांच्या फांद्या तोडून त्या जमिनीमध्ये लावल्या होत्या. आत्ता त्याच फांद्यांना कोवळी नवीन पालवी फुटलेली आपल्याला पाहायला मिळते. आत्तासुद्धा आपल्याला झाडांच्या फांद्या तोडून त्या जमिनीमध्ये लावायच्या आहेत, जेणेकरून एका महिन्याभरात त्याला नवीन कोवळी पालवी फुटेल. ही वृक्षारोपणाची मोहीम वन विभागाच्या परमिशननेच आपण करत आहोत. गडावर मोकळ्या जागेत ठराविक अंतरावर एक एक फांदी आपण खड्डा काढून ते आपण लावून घेतलेली आहे. गडावर असलेली तुळाजी आंग्रे यांची समाधी आणि त्या समाधीभोवताली आलेली झाडं तीसुद्धा आपण काढून घेतली. सकाळी ज्या बुरुजाचं आपण काम करत होतो त्या बुरुजाच्या तिथली माती काढून तिथं पाणी जाण्यासाठी वाटसुद्धा झाली. जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंतच मातीमध्ये झाकले गेलेला बुरुज आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या खाली सगळा खडकच आहे. मोहीम करून आता आपण खाली उतरतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची आपली मोहीम संपन्न झाली. गडाच्या खाली येऊन जेवण बिवण केला आणि आता घरी जायची तयारी. तर जरा मला काय यांची तोंड बघून वाटत नाही की हे पुढच्या मोहिमेला येत्याल. हे तुम्ही येणार रे का? हो का? तोंडाला पावतात सगळे. मला नाही वाटत की ही पुढच्या मोहिमेला येणार आहेत. काय सगळ्यांचे टिकटीचे पैसे अहो ते काय का असं नाही, पण हो का मला जरा हिच्यावर भरोसा आहे. हा ही काही येणारच येतं अशी बी या दोघी ते जरा मला थोडा भरोसा आणि तिच्यावर तर भरोसा वाटत नाही. ही मोहिमेला येईल कारण आज दिवसभर असा रगडा झाला आहे. पाऊस चिखल त्यात काम दिवसभर काम करून आता शिक जेवाय भेटलंय. निबार कटाळल्यात. बऱ्याच जणांची पहिली मोहीम आहे, त्यामुळे मला नाही वाटत की पुन्हा येत त्याला. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय. चला जय श्रीराम. जय श्रीराम. बसा.